नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे, इंडी जर्नलच्या प्रवक्ता या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो। आज मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नारी शक्ती वंदन अधिनियम या नावाखाली जे महिला आरक्षण आणि मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे परिसीमन याचं जे विधेयक भाजपनं लोकसभेमध्ये आणलं होतं आणि ज्याचा दणदणीत पराभव झाला त्या संदर्भाने बोलण्यासाठी मी इथं तुमच्यासमोर आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पक्षानं या देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली, ज्या पक्षानं या देशाला पहिली महिला मुख्यमंत्री दिली, पहिली महिला राष्ट्रपती दिली, आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या 50% जागा महिलांसाठी आरक्षित असतात त्या ज्या पक्षानं दिल्या, ज्या पक्षानं 15 वर्षांपूर्वीच महिला आरक्षणाचं 33% महिला आरक्षणाचं विधेयक हे राज्यसभेमध्ये आणलं, ज्या पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे राहुल गांधींनी 2018मध्ये पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% जागा हे आपण महिलांसाठी द्यायला हव्यात यासाठी विधेयकानं अशी विनंती केली, त्याच पक्षाला आज भाजपा महिला विरोधी ठरवतोय किंवा नारी शक्तीचा त्यांचा जो सन्मान आहे त्याचा अपमान काँग्रेसने केला आहे अशा पद्धतीची मांडणी हा पक्ष करतोय। म्हणजे पहा, खोटं बोला, मोठ्याने खोटं बोला, वारंवार खोटं बोला, संघटितपणे खोटं बोला, माध्यमांना बरोबर घेऊन खोटं बोला, इव्हेंट करून खोटं बोला, म्हणजे आपण जे खोटं म्हणतोय ते लोकांना खरं वाटेल, ही जी हिटलरची गोबेल्सची जी नीती आहे अगदी तीच तंतोतंत पद्धतीने भाजपा आज देशभरामध्ये वापरतोय। आणि त्यामुळे जो पक्ष महिला आरक्षणाच्या बाजूने कितीतरी वर्षांपासून आहे त्याच पक्षाला महिला विरोधी ठरवण्याचा हे डाव रचतायत। आता एक साधा प्रश्न आहे जो राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये मांडला, आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील लोकसभेमध्ये आणि जी त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली त्याच्यामध्येही मांडला। तो प्रश्न असा आहे आणि तो सगळ्या महिलांच्या मनामध्ये खरं तर हा प्रश्न आहे, विचार करणाऱ्या आणि भाजपशी जोडल्या गेलेल्या ज्या महिला, जोडल्या न गेलेल्या ज्या महिला आहेत त्या सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की जर 2023मध्येच महिला आरक्षणाचं विधेयक संमत झालेलं असेल आणि सर्व सहमतीने झालेलं आहे, म्हणजे सर्व विरोधी पक्षांनी काँग्रेसने 100% आपलं मतदान जे आहे ते या विधेयकाच्या बाजूने दिलं आणि ते मंजूर केलं, जे आता याच महिन्यामध्ये 16 एप्रिल 2026ला नोटिफाय देखील झालेलं आहे। प्रश्न साधा आहे की जर महिला आरक्षण विधेयक ऑलरेडी संमत झालेलं आहे तर ते लगेच लागू का केलं जात नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नरेंद्र मोदीही देणार नाहीत, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवेंद्र फडणवीसही देणार नाहीत, कारण गोष्ट खूप सोपी आहे आणि विरोधकांनी त्यामुळे असं म्हटलं आहे। आणि आता DMKचे एक जे खासदार आहेत त्यांनी त्याचं प्रायव्हेट बिल पण आता लोकसभेमध्ये मांडलं आहे की तात्काळ तुम्ही नवीन एक स्पेशल सेशन घ्या आणि आत्ताचं जे विधेयक जे 2023मध्ये संमत केलेलं होतं ते आत्ताची जी लोकसभेची सदस्य संख्या आहे 543 त्याला तात्काळ लागू करा, जेणेकरून 2029मध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये तब्बल 181 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव राहतील। भाजपा याच्यावरती शब्द काढायला तयार नाही आणि त्यामागचं कारणच असं आहे की भाजपाला महिलांना लगेच आरक्षण द्यायचंच नाही आहे। तर महिलांचं नाव घेत, नारी शक्तीचं नाव घेत त्यांना आपले बाकी जे राजकीय हेतू आहेत ते साध्य करायचे आहेत। आणि म्हणूनच तुम्ही पहा, जर आधीच हे विधेयक संमत झालेलं असेल तर मग या विधेयकामध्ये त्यांनी पुन्हा महिला आरक्षण का आणलं? कारण हे जे नवीन विधेयक आहे त्याचं नाव जरी त्यांनी नारी शक्ती वंदन असं जरी दिलेलं असलं तरी त्याच्यामध्ये फक्त महिला आरक्षण हा विषय नाही, त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत। एक आहे महिला आरक्षणाचा जो त्यांनी घेतला आणि दुसरा जो मुद्दा आहे जो अधिक गंभीर आहे तो म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेचा, ज्याला परिसीमन असं म्हणतात किंवा त्याला डिलिमिटेशन असं म्हटलं जातं। आता मुद्दा असा आहे की सर्व विरोधकांचा महिला आरक्षणाला विरोध आहे का? तर ॲब्सोल्युटली नाही। सगळ्यांचं मत आहे आता लगेच इमिजिएट त्याची अंमलबजावणी सुरू करा। विरोधकांचा विरोध कशाला आहे? तर जो परिसीमनाचा जो डिलिमिटेशनचा डाव मोदींनी आखलेला आहे, रचलेला आहे, त्याला विरोध आहे। आणि तो विरोध का आहे? कारण लक्षात घ्या, याची एक हिस्ट्री, याचा जरी इतिहास जरी आपण पाहिला तरी आपल्या लक्षात येईल की हा विषय किती गंभीर आहे। तर 1976मध्ये इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या अंतर्गत तेव्हा ज्या पद्धतीने लोकसंख्येच्या जागा वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेल्या गेलेल्या होत्या त्या फ्रीज केल्या, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बदल करणार नाही असं त्यांनी म्हटलं। हे का म्हटलं? त्यामागचं मुख्य कारण असं होतं की दक्षिणेतली जी राज्य आहेत त्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अधिक चांगल्या प्रकारे केलेल्या होत्या। आणि आजही आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल
की तिथं फर्टिलिटीचं प्रमाण असेल किंवा लोकसंख्येचं ओव्हरऑल जे प्रमाण आहे ते मर्यादेत राहिलेलं, म्हणजे आपलं जे गोल त्या संदर्भाने होतं त्या मर्यादेमध्ये राहिलेलं आपल्याला दिसून येईल. आणि दुसरं, मानवी हक्क निर्देशांकामध्ये ज्या ज्या काही गोष्टी येतात विकासाच्या अनुषंगाने, त्या सगळ्यांमध्ये हे दक्षिणेतली राज्ये जे आहेत ती घोडदौड करताना दिसतात. GDP मधला वाटा जर आपण पाहिला तर तो देखील दक्षिणेतल्या राज्यांचा आपल्याला अधिक दिसतो. आणि त्यामुळे साधा मुद्दा त्यावेळी 1976लाच इंदिरा गांधींना जो कळलेला होता तो असा होता की जे राज्य चांगलं परफॉर्म करतायत, देशासाठी चांगल्या पद्धतीनं हे करतायत, तर त्यांच्यावरती लोकसंख्येच्या आधारावरती अन्याय होता कामा नये. आणि म्हणून तेव्हा असं ठरवलं की 2001 पर्यंत ज्या आत्ता जागा आहेत त्या तशाच फ्रीज केल्या जातील. आता हे इंदिरा गांधींनी ज्या तर्कानं ज्या गोष्टी केलेल्या होत्या तो तर्क इतका बिनतोड आहे आणि तो सगळ्यांच्या हिताची अशा पद्धतीनं काळजी घेणारा आहे की भाजपचे पंतप्रधान, म्हणजे देशाचे भाजप पक्षाचे जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी, त्यांनी देखील 2001 मध्ये 84वी घटना दुरुस्ती आणली आणि इंदिरा गांधींनी जे फ्रीज केलेलं होतं जागांना तोच निर्णय तसाच ठेवला आणि सांगितलं की 2026 नंतर जी जनगणना होईल त्यानंतर त्या संदर्भाने निर्णय घेतला जाईल. त्यामुळे मुद्दा इतका सरळ सोपा साधा नाही. आता हे जे डाव आखतायत की आम्ही 50% जागा वाढवू आणि जागा आम्ही 850 पर्यंत नेऊ, मुळात 850 पर्यंत जागा न्यायच्या का एक्झिस्टिंग जेवढ्या आहेत तेवढ्या ठेवायच्या, हा मुख्य वादाचा मुद्दा नाहीच. मुख्य वादाचा मुद्दा असा आहे की कोणत्या राज्याला किती लोकसभेच्या जागा जातील. आणि मग याच्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते असतील, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, ते एक दिशाभूल करण्याचा, हुशारीनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते असं दाखवत आहेत की सगळ्याच राज्यांची आम्ही 50% संख्या वाढवणार आहोत. वरवर पाहता आपल्याला असं वाटतं की कोणावरच अन्याय होत नाही, हे अगदी सगळ्यांनाच त्याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. पण प्रत्यक्ष जर आपण गणित पाहिलं, ते गणित पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की नेमका अन्याय कोणावर होतोय आणि फायदा कोणाचा होतोय. त्यासाठी एकच उदाहरण मी तुम्हाला देतो. उत्तर प्रदेशमध्ये सध्या लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या 80 जागा आहेत आणि तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत. म्हणजे या दोन्ही राज्यांमधला आत्ता जागांचा जो फरक आहे तो 41 जागांचा आहे. आता या नवीन विधेयकानुसार 50% जागा वाढवल्यानंतर उत्तर प्रदेशमधल्या जागा होणार 120 आणि तामिळनाडूमधल्या जागा होणार 59. आता दोघांमधला फरक बघा, दोघांमधला फरक आहे 61. म्हणजे तब्बल 20 जागा ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशच्या वाढणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या की ज्या राज्यांनी लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवलं नाही, जी राज्य बिमारू किंवा GDP आणि या सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये गरीब आहेत, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन कमी आहे, त्याच राज्यांना तुम्हाला अधिक खासदार द्यायचे आहेत. आणि साधा आहे ज्याला आपण म्हणतो की जिसकी भैंस उसकी लाटली, जसं आपण म्हणतो अगदी त्याच पद्धतीनं की जर ज्या राज्यांमधून सर्वाधिक खासदार येतात, अर्थात त्याच राज्यांमधून सर्वाधिक मंत्रिपदं जातील, त्याच राज्यांचा सत्ता चालवण्यामध्ये जास्त सहभाग असेल किंवा नियंत्रण असेल, आणि मग अर्थात उघडपणे दक्षिणेतली जी राज्य आहेत की ज्यांनी प्रामाणिकपणे जे देशानं ध्येय धोरणं ठरवलेली होती, देशानं जो प्लॅन आखलेला होता त्याची अंमलबजावणी केली होती, त्यांच्यावरती तो अन्याय होणार आहे. त्याच्यामुळे हे जे 50%चं त्यांनी सूत्र आणलं, हे सूत्र सगळ्यांशी चर्चा करूनही आणलेलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, हे जे स्पेशल अधिवेशन आणलं त्या स्पेशल अधिवेशनची नोटीस निघेपर्यंत कोणालाही कल्पना नव्हती, भाजपच्या खासदारांना देखील कल्पना नव्हती की असं काहीतरी विधेयक आणलं जाणार आहे. आणि हे विधेयक हातामध्ये कधी दिलं तर 1 दिवस आधी. म्हणजे लक्षात घ्या, देशासाठी, देशाच्या एकात्मतेसाठी, देशाचं जे संघराज्याचं प्रारूप आहे त्या संघराज्याच्या प्रारूपाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याचं बिल केवळ 1 दिवस आधी तुमच्या हाती दिलं जातं. आणि मग तुम्हाला ते म्हणतात की तुम्ही हे बिल संमत केलं पाहिजे, नाही केलं तर तुम्ही महिला विरोधी आहात. खरी प्रोसेस जी आहे, म्हणजे आज जर अटल बिहारी वाजपेयी हे जे पंतप्रधान जर असते तर त्यांनी काय प्रक्रिया केली असती? त्यांनी हे बिल आणण्याच्या आधीच सर्व राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत, जे कोणी संबंधित आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा केली असती. हे विधेयकाचा जो ड्राफ्ट आहे तो बाहेर आणला असता. सर्वसामान्य नागरिक जे आहेत किंवा जे त्या क्षेत्रामधले एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात अशी विनंती केली असती. नंतर हे जे बिल मांडल्यानंतर जी सिलेक्ट कमिटी असते, ज्याच्यामध्ये सगळे जे सर्वपक्षीय जे खासदार असतात ते त्याच्यामध्ये सहभागी होतात, त्या कमिटीकडे ते बिल दिलं असतं आणि त्याच्यानंतर सर्व सहमतीनं कोणालाही असं वाटणार नाही की आपल्यावर अन्याय झाला हे लक्षात घेऊन मग एक सूत्र ठरवलं असतं आणि ते मग संसदेपुढे मांडलं असतं. म्हणजे ह्या प्रक्रियेला कदाचित 6 महिने, वर्षभरही लागलं असतं, पण हेच अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं असतं. परंतु मोदी हे करायला तयार नाहीत.
मोदींना एका दिवसामध्येच ते आणायचं आणि सगळा जो विषय आहे तो संपवायचा आहे, मग खरा प्रश्न देशासमोर उपस्थित राहिला आहे की यांचा यामागचा नेमका हेतू तरी काय आहे. आणि म्हणून तो हेतू जर आपण पाहिला तर आपल्याला त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि आता जो काही ड्रामा देशभरामध्ये ते चालवत आहेत तो आपल्या नजरेसमोर एक्सपोज होतो. तर त्यामागचं कारण असं आहे. आता त्यापूर्वी पण एक गोष्ट लक्षात घ्या की 2026 नंतर होणारी जनगणना, खरं तर 21ची जनगणना झाली असती तर 31मध्ये झाली असती, किंवा आत्ता जी जनगणना आहे ती कदाचित 27मध्ये पूर्ण होईल. त्यानंतरही या गोष्टी करता येऊ शकतात, पण यांना घाई का झाली आहे? किंवा आता पण जे म्हणाले की परिसीमन करायचं आहे आणि महिला आरक्षणाच्या 33% आरक्षण द्यायचं आहे, हे 27च्या लोकसंख्येवरती होणार नाही आहे, तर ते त्यांना 2011च्या लोकसंख्येवर करायचं होतं. म्हणजे लक्षात घ्या, 2011 नंतर आपली लोकसंख्या कितीतरी अधिक वाढली आहे, जवळपास 140 कोटी झालेली आहे. शिवाय ही जी लोकसंख्या आहे ती कशा पद्धतीने देशभरामध्ये विखुरलेली आहे हे देखील बदललेलं आहे. 2000 ही जी जनगणना आहे त्याच्यामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे. 2011ला पण ती झाली, पण त्याच्या आकडेवारी हे गव्हर्नमेंट द्यायला तयार नाही. म्हणजे सर्व सामाजिक घटकांचा जर विचार केला आणि सगळ्यांचं हित आपल्याला जर सांभाळायचं असेल तर त्यासाठी 2027च्या जनगणनेनंतरच हे केलं पाहिजे. परंतु भाजपला ते लवकर का हवं आहे? कारण 2029ची निवडणूक जी आहे ती त्यांना पुन्हा जिंकायची. आणि 2024च्या निवडणुकीत त्यांना लक्षात आलं आहे की ऑलरेडी 240वर म्हणजे बहुमताच्या कितीतरी खाली येऊन बसलेल्या आहेत. आणि आता ज्या पद्धतीने या गेल्या 2 वर्षामध्येच गोष्टी चालू आहेत त्याच्यावरून त्यांना पक्क हे लक्षात आलेलं आहे की आपण कोणत्याही कितीही काही गोष्टी केल्या तरी 2029मध्ये पुन्हा लोकसभा जिंकणं आपल्यासाठी कठीण आहे. आणि म्हणून दुसरा डाव ते टाकताय, तो डाव आहे परिसीमनाचा. इंग्लिशमध्ये त्याला जेरी मॅन्डरिंग, त्यातलं एक टेक्निक आहे हे, त्याचा हा त्यांनी नेमका डाव मांडला आहे. तो नेमका काय आहे? तर एकीकडे ही जी संख्या आहे 543 ती 850 करायची आणि त्याच्यामध्ये एन्श्योर हे करायचं की हिंदी पट्ट्यामध्ये अधिक जागा राहतील. आता एक उदाहरण मी तुम्हाला देतो. हिंदी पट्ट्यामधली जी राज्य आहे त्या राज्यांमध्ये जवळपास 238 जागा आहेत लोकसभेच्या. आता या क्षणाला त्यापैकी जवळपास 127 इतक्या जागा ज्या आहेत त्या भाजपकडे आहेत. आणि दक्षिणेमधली जी राज्य आहेत त्याच्यामध्ये 130 जवळपास जागा आहेत, त्यापैकी केवळ 30 जागा या भाजपकडे आहेत. आता तुम्ही साधं तर्क याच्यामध्ये लावा. जर उत्तरेतल्या राज्यांची संख्या वाढवली तर भाजपला असं वाटतं की आपल्या खासदारांची संख्या तिथं वाढेल आणि मग दक्षिणेतल्या खासदार आपल्याला पुरेसे जरी नाही मिळाले तरी पुन्हा आपण सत्तेपर्यंत पोहोचू. त्यामुळे हा आहे त्यांचा पहिला डाव की मतदारसंघांची संख्या वाढवणे, ती हिंदी पट्ट्यामध्ये किंवा उत्तरेतल्या राज्यांमध्ये अधिक वाढवणे, जिथं आपलं वर्चस्व आहे अशा राज्यांमध्ये वाढवणे की जेणेकरून फक्त या राज्यांच्याच आधारे आपण 2029मध्ये सत्तेत येऊ. आणि दुसरा त्यातला भाग जो आहे तो म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना करणं. मग ही पुनर्रचना करतानाच ते पुनर्रचना कशी करणार? तर आपल्याला साजेशा अशा पद्धतीने करणार. म्हणजे काय करणार की जसं त्याच्यामध्ये जेरी मॅन्डरिंग हा एक शब्द त्याच्यामध्ये वापरला जातो. म्हणजे काय करणार की विरोधकांना समर्थन देणारा जो सामाजिक गट आहे तो जर एखाद्या भागामध्ये असेल तर त्याला डिवाइड करणार. आपल्याला मतदान करणारा जो वर्ग आहे त्याला एकत्रित कॉन्सन्ट्रेट करणार. अल्पसंख्याक जी मतं आहे जी आपल्याला मिळणार नाहीत असं वाटतंय ते पुन्हा डिवाइड करणार. आणि मग याच्याद्वारे अशी खात्री करणार, ते स्ट्रक्चर मतदारसंघांचं असं बसवणार की जरी यांच्या विरोधात रोष असला तरी तो रोष प्रत्यक्ष मतपेटीमध्ये दिसणार नाही. आणि हा प्रयोग त्यांनी ऑलरेडी जम्मू काश्मीर आणि आसाममध्ये केलेला आहे. कारण जम्मू काश्मीरमध्ये राज्याचा त्याचा दर्जा काढल्यानंतर 2020मध्ये त्यांनी परिसीमन केलं आणि आसाममध्ये 2023मध्ये केलं. कारण मागच्या वेळी जेव्हा परिसीमन झालं तेव्हा सिक्युरिटी कारणांसाठी आसाम आणि जे पूर्वोत्तर राज्य आहेत त्याच्यामध्ये परिसीमन झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी कायद्याच्या अनुषंगाने 2023मध्ये ते केलं. आणि या दोन्ही राज्यांमध्ये असं दिसून आलं आहे की त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने, अत्यंत विचारहीन पद्धतीने अशी रचना केलेली आहे. त्याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. म्हणजे आसाममध्ये काही मतदारसंघ लोकसभेचे असे आहेत की जिथे लोकसंख्या आहे 8 लाख आणि काही मतदारसंघ आहे जिथे आहे 25 लाख. आता एक साधं कॉमन सेन्स आहे की परिसीमन आयोग, डिलिमिटेशन कमिशन जर अशी पुनर्रचना करत असेल तर लोकसंख्येचं काहीतरी गणित बरोबर बसलं पाहिजे, काहीतरी एक थंब रूल असला पाहिजे. तो आसाममध्ये पाळला गेलेला नाही आहे. शिवाय की मध्ये समजा डोंगर असेल, जम्मू काश्मीरमध्ये झालेलं आहे की मध्ये जर डोंगर असेल, 2 वेगवेगळे भाग असतील तर त्यांना एकत्र करता कामा नये. एक सलगता त्या मतदारसंघामध्ये असली पाहिजे की जेणेकरून खासदार सर्व ठिकाणी पोहोचू शकेल. पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे. काश्मीरमध्ये पण त्यांनी अशा पद्धतीने रचना केली आहे. म्हणजे नवीन 7 मतदारसंघ आणले, त्यातला एक मतदारसंघ फक्त काश्मीर व्हॅलीमध्ये अधिक लोकसंख्या असताना फक्त एक मतदारसंघ काश्मीर व्हॅलीला दिला आणि उरलेले 5-6 मतदारसंघ जे आहेत ते लोकसंख्या कमी असूनही
जम्मूला दिले. आता यावर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की हे अशा पद्धतीने थॉटलेस कसं काय वागू शकतात, याला काय आपण चॅलेंज नाही करू शकत का? एक्झॅक्टली. आपण डिलिमिटेशन कमिशननं ज्या पद्धतीने पुनर्रचना केलेली आहे त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करू शकत नाही. याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपला माणूस, आपल्याला फेवरेबल अनुकूल असणारा माणूस त्या कमिशनवरती बसवायचा आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने मतदारसंघांची पुनर्रचना करायची, हा त्यांचा दुसरा डाव आहे. आणि हे दोन डाव खेळून, म्हणजे एकीकडे संख्या वाढवणे, दुसरीकडे अशा पद्धतीने पुनर्रचना करणे, असे दोन डाव खेळून 2029ची निवडणूक जिंकणे हाच त्यांचा एकमेव हेतू होता. आणि म्हणूनच त्यांनी हे विधेयक इतक्या तातडीने आणलं आणि फक्त डिलिमिटेशनचं बिल, परिसीमन बिल म्हणून हे समोर आणलं तर हे जनतेला पण कळेल की हे काहीतरी लबाडी करतायत. म्हणून त्याला त्यांनी महिला आरक्षणाचं पुन्हा एकदा, ते बिल 2023 मध्ये संमत झालेलं असतानाही पुन्हा एकदा नारी शक्ती वंदन असं याला नाव दिलं. त्यामुळे मुद्दा असा आहे की भाजपचा या संदर्भातला जो हेतू आहे तो स्वच्छ हेतू नाही, त्यांची नियत साफ नाही आणि त्यांची कार्यपद्धती देखील लोकशाहीवादी नाही. लोकशाही पद्धतीमध्ये सगळ्यांना एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय प्रक्रिया केली जाते. मोदी सरकार ते करत नाहीत, मोदींची ती वृत्ती नाही, हे आपल्याला पुन्हा पुन्हा वारंवार दिसलेलंच आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा काँग्रेस, इंडिया आघाडी आणि बाकी जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांची भूमिका पुन्हा एकदा समजून घ्या. त्यांचा महिला आरक्षणाला विरोध नाही, इनफॅक्ट त्यांचं असं म्हणणं आहे की आज मी तिला या क्षणाला लगेचच महिला आरक्षण लागू करावं. त्यांचा विरोध जो आहे तो परिसीमनाला आहे. आणि म्हणून भाजपा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कधीच देणार नाही की आम्ही 2023 मध्ये संमत केलेलं आहे तर आम्ही लगेच तातडीने त्याची अंमलबजावणी का करत नाही आहोत किंवा त्याला आम्ही विरोध का करतोय, या प्रश्नाचं उत्तर ते तुम्हाला देणार नाहीत. आता शेवटचा मुद्दा असा आहे की हे विधेयक हे बरोबर याच कालखंडामध्ये त्यांनी का आणलं. म्हणजे हे पण पहा की आत्ता 23 तारखेला आणि 29 तारखेला पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू इकडच्या निवडणुका होणार आहेत. हे सगळे जे खासदार दोन्ही राज्यामधले आहेत ते आपापल्या राज्यामध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत आणि ऐन प्रचाराच्या काळामध्ये हे विशेष अधिवेशन ठेवतात. या सगळ्या खासदारांना 3 दिवस तिकडे यावं लागतं आणि यांचा प्लॅन काय की जर विधेयक संमत झालं तर उत्तमच, आणि जर संमत नाही झालं तर चित बी मेरी पट बी मेरी या टाईप हे महिला विरोधी आहेत असं पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये दाखवायचं. आणि मग या दोन ठिकाणी भाजपला महिलांची दिशाभूल करून काही मतं घेता येतील का यासाठी प्रयत्न करायचा. त्यामुळे ही जी काही कार्यपद्धती आणि ही जी काही विचारसरणी भाजपची आणि नरेंद्र मोदींची जी आहे ती लोकशाहीला मारक अशीच आहे. ती महिलांच्याही हिताची नाही, ती कोणत्याही राज्याच्या हिताची नाही आणि त्या लोकशाहीच्याही हिताची नाही. परंतु जसं राहुल गांधी यांनी असं म्हटलेलं होतं, एका जादूगाराची गोष्ट त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितली होती की जादूगाराचा एक प्रयोग फसतो आणि कशा पद्धतीने तो एक्सपोज होतो, तसा नरेंद्र मोदींचा हा प्रयोग फसलेला आहे. नरेंद्र मोदींचा आणि भाजपचा लोकशाही विरोधी आणि कशाही पद्धतीने सत्तेपर्यंत ऐनकेन प्रकारे पोचण्याचा जो डाव आहे तो आता देशासमोर एक्सपोज झालेला आहे. धन्यवाद. इंडी जर्नलला या ठिकाणी मला या विधेयकाच्या अनुषंगाने भूमिका मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी इंडी जर्नलचे आभार मानतो. आणि या पुढील काळामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती माझ्या पक्षाची, काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी वारंवार मी इंडी जर्नलला येत राहील. त्यामुळे स्टे ट्यून्ड. थँक्यू.